आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक अशी माहिती सांगणार आहोत आणि आपला क्लासचा आहे तिसरा दिवस। तिसऱ्या दिवशी आपण हे अस्तर जोडायला घेतलेला आहे आणि बेसिक पासून तुम्हाला मी सांगणार आहे अस्तर कसं जोडायचं। तर आपण व्यवस्थित अस्तर हे एक ठेवून घेतलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही। आणि अस्तर जोडताना मात्र एकदम अशी खालची जी टीप आहे ती करेक्ट मारायची आहे, म्हणजे जी खालची टीप येते ती वाकडे तिकडे होत नाही आणि फिनिशिंग मात्र खूप छान येते। तर या प्रकारे तुम्हाला ही टीप मारून घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला दाब टीप द्यायची आहे, म्हणजे ब्लाउजचा जो मागचा भाग आहे तो परफेक्ट असा फिनिशिंग मध्ये येतो आणि वाकडा तिकडा होत नाही। तर या अशा सरळ रेषेमध्ये ही आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। आणि पूर्ण अस्तर असं जोडताना मात्र अस्तर जोडताना असा हात वगैरे साफ असं करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं की तुमच्या अस्तरला गुढ्या वगैरे पडत नाही आणि अस्तर एकदम टाईटमध्ये फिनिशिंगमध्ये हे अस्तर म्हणजे लावल्या जातं किंवा टिच केल्या जातं। तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे, म्हणजे तुमच्या ब्लाउजला जी फिनिशिंग येते आणि जी आपण म्हणजे माया असते ती व्यवस्थित दिसते, त्यासाठी ही व्यवस्थित अशी ही कट करून घ्यायची आहे। आणि आपल्या क्लासचा तिसरा दिवस असल्यामुळे आपण ही बेसिक पासून आज आपण हे क्लास सुरू केलेला आहे आणि तुम्हाला असा हात मारून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचं जर कुठं चोळ आलेला असेल तर ते आपल्याला समजतं आणि आपण समज चोळ आला तर आपण ते काढून उकलून करू शकतो। त्यासाठी असा हात मारून घ्यायचा। हात मारला आणि जर चोळ आलेला असला म्हणजे ज्या टीपच्या तिथं आहे तिथं असा चोळ एका साईडला चोळ जमा होतो, तर हात मारल्यानंतर चोळ आला तर तो काढून टाकायचा। आता आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आपण आता मागचा गळा कट करणार आहोत, कारण अस्तर जोडून झाल्यावरच मागचा गळा कट करायचा, म्हणजे अजिबात वाकडा तिकडा होत नाही आणि परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये येतो। तर ही स्ट्रिक तुम्हाला वापरायची आहे। परफेक्ट नवीन असाल तर नक्कीच ह्या स्ट्रिक तुम्हाला कंपल्सरी वापरायची आहे, म्हणजे तुमचा जो गळा वाकडा तिकडा होतो, बऱ्याचदा काय होतं गोल गळा एकीकडेच जातो तर गिऱ्हाईक आपल्याला नाराज होतं। तर त्यासाठी आपण अस्तर जोडून घ्यायचं, नंतरच आपण हे गळा कट करायचा। ही खूप महत्त्वाची स्ट्रिक आहे, तर तुम्ही ती फॉलो करायची आहे। आता आपण हे सेंटर काढलेलं आहे आणि हे टक्सचं पॉईंट दिलेलं आहे। तर आता आपण मागचे जे टक्स असतात तो आपण 4.5 इंचावर आपण घेत असतो सेंटर, म्हणजे जे आपला शोल्डर आहे त्याच्या निम्म्या भागातून आपण हे घेत असतो। आणि ज्यावेळेस आपण हे टक्स मारतो त्यावेळेस शेवटी मात्र 0वर आणायचं, म्हणजे जे तुमचा जो टक्स आहे तिथं फुगा येत नाही, करेक्ट असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतं। तर हे पाहू शकता एकदम परफेक्ट असा गोल गळा आपला तयार झालेला आहे। आता आपण कटोरी वगैरे जोडून घेऊया। तर मी नेहमी तुम्हाला सांगत असते की अस्तर जोडताना मात्र परफेक्ट अस्तर जोडायचं आहे आणि कुठंच कटोरीला वगैरे कुठं चोळ आला नाही पाहिजे, म्हणजे तुमचं ब्लाऊज तुम्ही ज्यावेळेस स्टिच करता त्यावेळेस तुमचं फिनिशिंग खूप छान दिसतं आणि टाईटपणा येतो, कपड्याला टाईटपणा येतो अस्तर व्यवस्थित मारल्यावर। तुम्ही जर अस्तर असं ढिल्लं मारलं तर असं वर असं फुगल्यासारखं होतं, चुन्या येतात। तर तसं न करता असं व्यवस्थित टाईटमध्ये अस्तर जोडून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि कुठंच घातल्यावर चोळ वगैरे येत नाही। तर तुम्हाला ही पण स्ट्रिक खूप उपयोगाची आहे आणि ते तुम्हाला वापरायचे आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, कारण बेसिकपासून आपलं हे सुरू आहे आजचा क्लास। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। अस्तर जोडताना खूप वाटतं सोपं आहे, पण अस्तरपासूनच आपलं ब्लाऊज जे फिनिशिंग येते ते अस्तर जोडतानाच आपल्याला फिनिशिंग द्यावं लागते, तरच आपलं ब्लाऊजला नंतरचं फिनिशिंग येतं। तर तुम्ही ही पण स्ट्रिक वापरायची आहे परफेक्ट अशी। आणि कटोरी जोडून झाल्यावर मात्र एकावर एक ठेवायची आणि पाहायचं आहे तुम्हाला की आपली कटोरी बरोबर आहे का, कमी जास्त झालेली आहे का, तर हे आपण चेक करायचं आहे। आता आपण करून घेणार आहोत, क्रॉस पट्टी जोडून घेणार आहोत व्यवस्थित। या प्रकारे तुम्हाला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे।
आणि तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करायचे आहे आणि तुमच्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे। फक्त तुम्हाला ब्लाऊजवरून माप घेतले आहे की अंगावरून माप घेतलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि कमेंट्स करायचे आहे की म्हणजे नंबर द्यायचा आहे। तुम्ही ब्रा नंबर जरी दिला तरी तुमच्या ब्लाऊजची कटिंग परफेक्ट अशी येऊन जाईल। आणि समज तुम्हाला गळा समोरचा किती पाहिजे आहे, बाही किती पाहिजे आहे हे सांगितलं तर खूपच चांगलं होईल। तर असं आपलं हे सुरू आहे, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवण्याची ही पद्धत आहे आणि हा क्लास फ्रीमध्ये आहे। तुम्हाला याचा पूर्ण उपयोग म्हणजे घ्यायचा आहे, उपयोग करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जे येत नाही ते तुम्हाला सांगायचं आहे। तर तुम्ही कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय जमत नाही, त्यावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे। असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर आपण आता फ्रंट जोडून घेणार आहात व्यवस्थित, कारण ज्यावेळेस आपण अस्तर टाकतो त्यावेळेस असं व्यवस्थित टाकलं की मग टिप मारायला एकदम सोपं जातं। पसरून घ्यायचं छान आणि मग तुमच्या ब्लाऊजला चोळ येत नाही। आणि खूप असा बेसिकपासून आजचा व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये ना खूप छोटे छोटे ट्रिक आहेत तर ते आपण याचा तुम्हाला उपयोग होणार आहे। आणि आता आपण ही लाईन कशासाठी मारली आहे, शोल्डरची जी बाजू आहे ती जर तुमची एक्स्ट्रा जर उरत असेल तर तुमचं समोरचं म्हणजे मार्जिन जास्त उरतं। कटोरी जवळच आपण जोडून घेतो त्यावेळेस मार्जिन जास्त उरती, त्यासाठी आपण हे पाहिलं आहे की आपल्या शोल्डरपासून बरोबर आलेलं आहे की नाही। तर आपलं बरोबर आलेलं होतं, त्याच्यासाठी आपण कट केलेलं नाही। समज तुमचं जर एक्स्ट्रा उरत असेल तर तिथं थोडंसं कट करून घेतलं तरी चालेल, म्हणजे समोरचा आणि मागचा भाग परफेक्ट असं येऊन जातो। मार्जिन तेवढीच उरती, नाही तर बरेचदा काय होतं मागची मार्जिन कमी असते आणि समोरची मार्जिन खूप जास्त उरती। ते कारण हेच आहे की त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असं शोल्डरपासून आपली लाईन बरोबर आहे की नाही ती चेक करण्यासाठीच मी ती खूण करून घेतलेली होती। तुम्हाला सुद्धा तशी खूण करून घ्यायची आहे आणि तुमचा फ्रंट त्याच्यामुळेच तो जास्तीचा होतो। पुन्हा एकदा आपण हे एकावर एक ठेवून घेतलेलं आहे आणि चेक करत आहोत की मागं पुढं होत आहे की नाही। तर आता आपण बाही कट करून घेणार, अस्तर जोडून घेणार आहोत। आपण बाहीला जॉईंट आलेला आहे अस्तरचा, तर आपण हे अस्तरचा जॉईंट देऊन घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल की आपली जी बाही रुंदी आहे ती परफेक्ट मिळणार आहे। नाही तर काय होतं की तुम्ही जर जॉईंट नाही दिला तर तुमची बाही कमी पडते आणि अस्तरचा जॉईंट उघडा दिसतो। त्यासाठी आपण हा जॉईंट द्यायचा आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग पण छान दिसते आणि तुम्हाला ब्लाऊजची बाहीसुद्धा पुरते। तर तुम्ही ही ट्रिकसुद्धा वापरायची आहे, जॉईंट द्यायचेच आहे। थोड्यासाठी तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग खराब होते, त्याच्यासाठी आपण हे जॉईंट देत असतो। आणि आपण बाही कट करून घेतलेली नाही, आपण ते सेंटर मग पाहू शकता तसाच चौकोन आपण ठेवलेला आहे। मात्र अस्तरची बाही आपली परफेक्ट आहे, त्याच्यामुळे आपण हे वरचं फक्त चौकोन काढून घेतलेला आहे आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे। आणि बाहीचं आता हा समोरचा भाग आहे बाहीचा आणि हा मात्र समोर वाकडा तिकडा नसावा, एकदम प्लेन समोर यावं तरच तुमची जी समोरची याला काट नाही। त्यामुळं हा वाकडा तिकडा होऊ नये त्यासाठी आपण हे प्लेन असं ठेवलेलं आहे आणि नंतर आपण हे कट करून घेणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाऊजला काट वगैरे नसेल तर असं करून घ्यायचं आहे, म्हणजे कपडा कमी जास्त होत नाही आणि एक्स्ट्राचं जर वाकडं तिकडं असेल तर आपल्याला कट करता येतं, त्याच्यासाठी मी एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला आहे। आणि ही जी आपण टिप मारतो ही टिप मारताना मात्र एकदम परफेक्ट एकाच लाईनी तेवढंच अंतर तेवढीच टिप रुंदी ही ठेवायची आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजची जी समोरची फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते। असंच तुम्हाला तुमच्या ब्लाऊजसाठी करायचं आहे।
आणि तुमचा हा फ्रीमध्ये क्लास आहे। आपण फ्रीवाला क्लास सुरू केलेला आहे। परत एकदा तुम्हाला तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्हाला विचारायचे आहे आणि तुमच्या प्रश्नावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर तुम्ही सांगायचं आहे कशावर बनवायचा आहे, तर त्यानुसारच आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहोत। तर तुम्ही तुमच्या कमेंट्स सांगायच्या आहेत, करायच्या आहेत कमेंट्स। ज्या तुम्हाला अडचणी येत आहेत त्यावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत, माझ्यानुसार नाही। तुमच्या अडचणीच्या ह्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर तुम्ही कमेंट्स मात्र नक्की करायचे आहेत आणि असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे। कारण घरी बसून आज उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपल्याला घरी बसून जर तुम्ही ब्लाऊज जर शिकलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। आणि माझ्या चॅनलवर खूप सारे टीचिंगच्या आहेत, कटिंगच्या आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता। बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी मी म्हणजे हा माझा तिसरा टाईम आहे की क्लास सुरू म्हणजे बेसिकपासून शिकवण्याचा। हा 3 वेळे हा माझा तिसरा प्रयत्न आहे आणि खूप तुम्ही साथ दिली, तर अजूनसुद्धा साथ देताल ही इच्छा आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या कमेंट्स मात्र नक्की करत राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहायचे। पाहू शकता तुम्ही, आपण हे व्यवस्थित असं हे खड्डा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि आपण याला 3.5चा उतार दिलेला आहे बाहीला। आणि आपली बाही लांबी आहे 11 इंच, 9 इंच। आणि आलेल्या उंचीमधून आपल्याला 3 इंच, आपण ज्यावेळेस बाही तयार होती त्यावेळेस 3 इंच कमी असेल तरच तुमचं 3 इंचाचा उतार तुम्हाला तयार झालेला असेल तरच तुमच्या बाहीला चोळ येत नाही, नाही तर नक्की चोळ येतो। तर तुम्ही 3.5चा उतार देत जा, म्हणजे तुमची बाही परफेक्ट अशी बसत जाईल। पाठीमागून चोळ येणार नाही, समोरून चोळ येणार नाही। तुम्ही जर जास्तीचा कमी उतार जर दिला तर तिथं तुमचा कपडा साठला जातो आणि तो चोळ जमा होतो। तर त्यासाठी तुम्हाला याच ट्रिक वापरायच्या आहेत। बाहीला 3.5चा उतार द्यायचा आहे आणि तुमच्याकडेच बापाचा ब्लाऊज जर असेल तर त्यानुसार तुम्हाला बाही रुंदी ठेवायची आहे व्यवस्थित। तर असा हा आपला आजचा व्हिडिओ होता। आता आपण काज बटन पट्टी तयार करून घेत आहोत, पाहू शकता। आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। कमेंट्स करा, म्हणजे त्यावरच आपला व्हिडिओ बनवला जाईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल। 25 वर्षाचा अनुभव आहे, त्यानुसारच आपण व्हिडिओ बनवत असतो। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यानुसार पूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो। तर तुम्ही नक्की याचा लाभ घ्या आणि परफेक्ट असं तुमचे ब्लाऊज शिवा। तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही। ऑनलाईन क्लासेस आपल्या चॅनलवर खूप सारे उपलब्ध आहेत, तुम्ही मागं जाऊन चेक करून घ्या।